केस वाढवायचेत खरं, पण त्याच्यासाठी करायचं काय, कुठला हेअर मास्क लावायचा किंवा ऑइल्स कसे वापरायचे कोणाला माहिती नसतं किंवा माहित असलं तरी प्रॉपरली माहिती नसतं. तर मी तुम्हाला माझं आठवड्याचं हेअर केअर रुटीन दाखवते. सगळ्यात पहिलं तर केसांना तुम्हाला छान तेल लावायचं आहे. बघा, तुम्ही जर कोकोनट ऑइल वापरत असाल तर ते एकच न लावता त्याच्यात 2-3 ऑइल वापरा, म्हणजे की कॅस्टर ऑइल, ऑलिव्ह ऑइल, व्हिटॅमिन ईच्या गोळ्या. मी तरी प्रत्येक वेळेस असंच तेल लावते. तेल लावायच्या अगोदर केसांचा गुंता नेहमी काढायचा, माथ्यावर छान असं मसाज करून तेल लावायचं, त्याचबरोबर लेंथला सुद्धा, आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचं. आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर एखादं हेअर टोनर तुम्ही वीक साठी किंवा नाही का आठवड्यातून 3-4 वेळा सुद्धा वापरू शकता. हे एकदा बनवून ठेवलं तर तुम्ही 2 दिवसाआड किंवा 2 दिवसातून एक हेअर टोनर केसांच्या मुळांची छान असं लावलं तर ते तुम्हाला रोजच्या रोज हेअर वॉश करायची नाही आणि तुम्हाला खूप छान हेअर ग्रोथ सुद्धा देतं. त्याच्यामुळे हे टोनर तुम्ही एकदा बनवून 8 दिवस कंप्लीट वापरू शकता. त्याच्यानंतर येतो हेअर पॅक. आठवड्यातून एकदा तरी हेअर पॅक लावायचाच असतो. हेअर ग्रोथ करण्यासाठी स्पेशली आपण इथे फक्त हेअर ग्रोथ साठीचाच कंटेंट नाही, म्हणजे की कांदा जो आहे ना तो केसांना खूप चांगल्या पद्धतीने हेअर ग्रोथ देतो, पण ॲलोवेरा आणि व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आहेत ना त्या तुमच्या केसांना नरिश करायला, त्याचबरोबर तुमच्या केसांना स्मूथनेस आणि चमक द्यायला मदत करतात. ॲलोवेरामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात, त्याच्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांशी असणारा कोंडा, खाज वगैरे सुद्धा बंद व्हायला मदत होते. सो अशा पद्धतीने आठवड्याचं हेअर केअर रुटीन फॉलो करा. तुम्हाला सुद्धा तुमच्या केसांमध्ये खूप चांगला बदल झालेला जाणवेल. आणि काही समजला नसेल तर मला कमेंट करून विचारा.